हॅलो, गुड मॉर्निंग. सीझनची पहिली गरे तळणी आहे. आज फणस काढून आणलेले आहेत. ते आता फोडणं आणि त्याचं साल आणि पाव काढणं आणि मग पुढचं सगळं काम चालू आहे. दाखवते एक 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 प्रोसिजर कशी चालली आहे ती. ही आता हे असे असे छोटे छोटे भाग करते एका फणसाचे. असे हा वरचा जो हिस्सा दिसतोय पांढरा, ह्याला पाव आणि हे पाठचं साल त्याचं. तर ही असे तुकडे करून देते मोठ्या फणसाचे, म्हणजे विळीवर त्याची पाव आणि साल काढायला सोपं जायला पाहिजे म्हणून. त्याच्यासाठी हे स्पेशल पातं करून घेतलेलं आहे मोठ्या पाटाचं. अख्खा फणस त्याच्यावर ठेवून 4 भाग करणार त्याचे. पहिल्यांदी फरशीने फोडायचो किंवा मोठ्या विळीच्या पात्यावर टाकायचा फणस अख्खा. हे आमचे फणस काढणारे आलेले आहेत. लक्षात बघायला आलेत काढलेले फणस बरोबर आहेत का कोळेत. गरे सोलायचं काम आहे. त्याला अशा पाती आहेत. हे मग अशी म्हटलं तसं ही पावेची बाजू आणि ही सालाची बाजू ही नीट काढली. पाव विशेषतः नीट काढली असली की गरे नीट सोलता येतात. हे बघा मी सोलणार हे असे. फक्त हाताने फोडून ठेवत नाहीत. हाताने त्यातली बी आठी काढायला गेली ना तर ती वाकडी तिकडी फोडली जाते आणि मग चिरणाऱ्यांना तेवढं ते त्रासदायक होतं वाकडा तिकडा फोडला गेला. त्याच्यामुळे अख्खेच्या अख्खे ठेवतो सोलून आणि मग त्यांना पाहिजे तशा चिरताना बिया काढून घेतात. तर माझ्याकडे जुटी आहे घरी सोलण्याची. त्या इथे दोघी बसून चिरतायत. ही एक चिरते आणि ही दुसरी. या इथे दोघी चिरतायत. आतमध्ये अजून तिघी जणी आहेत. ही आत्ता मी दाखवलं फणस फाफसते म्हणजे फोडून त्याचे छोटे तुकडे करून साल आणि पाव काढते, त्याला फाफसणं असं म्हणतात. आणि एक तळायला बसले. हे आत्ता आम्ही सोलून आणि चिरून ठेवणार होतील तेवढे दुपारपर्यंत, आणि मग दुपारी आल्यावर तळायचं काम. सीझनची पहिलीच गरे तळणी आहे. आता हळूहळू सुरुवात एका कामाला. पहिलेच फणस छान मिळालेत, एकदम पिवळे पिवळे. आणि तिथे तो एक पिकलेला फणस आहे. एवढ्या लवकर पिकलेला फणस मिळालाय खायला, हेच विशेष आहे. ते आता त्याचे आता जेवढे जणी आहेत तेवढे वाटे घालायचे एका फणसाचे. माझ्या मागे इथे चूल घातलेली आहे आणि त्याच्यावर मोठी कढई ठेवून त्याच्यात खोबरेल तेल ओतलेलं आहे. त्याच्यात आता तिने पहिला घाणा घातला नाही गऱ्यांचा आणि आता त्याच्यात मीठ घातलंय. आवाज येतोय पाऊस पडल्यासारखा. ते मिठाचं पाणी घातल्यामुळे येतोय तो. आणि थोड्या वेळाने ते तयार होतील. झाले कसे हे समजायचे तर ते दाखवते. कसे समजायचं झालेत तयार, तळून झालेत कसे. आता हा जो घाणा घातला होता तळायला ते झालेत का नाहीत हे कसं समजायचं, तर आवाज येतोय वेगळा, म्हणजे एकदम ते क्रिस्पी झालेत हा असा हे आवाजावरनं हे समजतात. असे 2-3दा असे वरखाली करून बघणार त्या. आणि त्याच्यात बुडबुडे येतात तळताना तेलाचे. पहिले असतात ते खूप असं पांढरं पांढरं दिसत होतं मग असे. आता ते गरे दिसत आहेत व्यवस्थित, रंग पण बदलला आहे आणि बुडबुडे एकदम कमी झाले. आणि हा तो आवाज येतो, हा असा आवाज येतोय छान. म्हणजे आता ते झालेत, काढणार बाहेर. असे आता हे एवढे घमेलभर चिरलेले आहेत आणि अजून सोललेले आहेत. अजून फणस फोडायचे आणि चिरायचे पण आहेत. हे सगळे गरे तळून घेणार होता.